महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे फेब्रुवारी महिन्याचे मानधन अदा करण्याबाबत आला महत्त्वपूर्ण जी.आर. काय आहे जी.आर. पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय पुढीलप्रमाणे। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचे अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्यक अपात्र असेल तर खर्च करण्यास विभाग अनुमती देण्यास निर्णय घेण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णय अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे माहे फेब्रुवारी 2024 पर्यंतचे मानधन अदा करण्याकरता खालीलप्रमाणे वितरण पत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्षक उद्दिष्टे, रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतूद, रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण रुपये 13,950 लाख एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। पुढील प्रमाणे लेखाशीर्षक संगणक उद्दिष्टे पाहू शकता। विद्यमान तरतूद 2023-24 यापूर्वी वितरित तरतूद या आदेश सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक पुढील प्रमाणे आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने या नावाने वी. रा. ठाकूर, उपसचिव, महाराष्ट्र शासन।